सावित्री ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागात काय होणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत। तर इकडे जसं की सावित्री ही आता मॅडमच्या घरी गेलेली आहे, तेव्हाच ती पाहत असते की मॅडम तिच्याशी गप्पा मारत असतात। मॅडम तिला विचारतात की तू सावित्रीस ज्योतीची बायको, तर मला सांग बरं की तुझं गाव कोणतं आहे म्हणून। तेव्हा सावित्री ही तर मात्र आधी घाबरलेली असते आणि मग नंतर बिनधास्त ती तिचं गाव म्हणजे शिरवळ नायगाव म्हणून असं सांगते। तेव्हा लगेच तिथे मॅडम त्यांना समजतं, ते लगेच सावित्रीला म्हणतात म्हणजे सातारा डिस्ट्रिक्ट ना, असं म्हणून लगेचच मॅडम उठतात आणि काहीतरी शोधायला निघालेले असतात। तर दुसरीकडे सावित्री जी आहे ती आता पूर्ण घर हे पाहत असते की त्या घरामध्ये ते त्यांचं घर नसतं, तर मात्र एक खूप मोठं महल असतं। त्या महलामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी, खूप वेगवेगळं खायचे पदार्थ म्हणजे केक, ब्रेड अशा गोष्टी असतात आणि जणू तिकडे खूप वेगवेगळ्या असं मूर्ती असतात, दारूची बॉटली असतात। ते मात्र पाहून सावित्री खूपच गोंधळून जाते। इतक्यातच आता मॅडम हे पुन्हा येतात आणि आता सावित्रीला स्वतःहूनच सोफ्यावर बसायला आग्रह करतात। सावित्री जी आहे ती बसते आणि त्यासोबतच इकडे मॅडम हे तिला आता त्या नकाशावरती तिचं गाव कुठे आहे, तिचं निरे नदी कुठे आहे, त्यासोबतच सातारा डिस्ट्रिक्ट ही इथे आहे, या सगळ्या गोष्ट आता ती तिला त्या मॅपवरती सांगत असते। इथे आता सावित्री ही प्रत्येक गोष्ट ही आनंदाने पाहत असते, आनंदाने तिला खूपच जास्त मजा येत असते। आता जी सावित्रीला आता मॅडम भारत कुठे आहे हे सुद्धा दाखवतात, ते सुद्धा पाहून सावित्री ही खूपच जास्त शॉक होऊन जाते, कारण की हे सगळं आता ती पहिल्यांदा बघत असते, तिला बघायला खूपच जास्त आवडत असतं। इथे आता जी आऊ आहे तिचं काम हे झालेलं असतं, म्हणून आता आऊ ही मॅडमला म्हणते की मॅडम झालं बरं का काम, असं म्हणून आता सावित्री आणि आऊ हे दोघेही निघायला येतात। तेव्हा मॅडम ही सावित्रीला स्वतःहून म्हणते की तू इथे आलीस, मला खूप आवडलं, पुन्हा नक्कीच ये, असं सावित्रीला म्हणतात आणि तिला बाई करतात। तर आऊ ही म्हणते की सावित्री अगं मॅडमना बाई असं केलेलं आवडतं। तर सावित्री ही मॅडमना बाई करते आणि तिथून दोघीही आता बाहेर निघतात। आऊ ही पुढे निघतच असते, तर लगेचच इथे आता सावित्री जी आहे ती विचार करत असते की अशी मॅडम हवी बाई त्यांना। मला तर सगळं येतं, मला भाकऱ्या करता येतात, शेण सारवता येतं, सगळ्या गोष्टी स्वयंपाक करता येतो, पण ह्या मॅडमना काय येतं, फक्त बडाबडा इंग्लिश बोललं म्हणजे काय झालंच का, पण नाही, मी अशी होणार नाही, मी जशी आहे मी तशीच ठीक आहे, असं म्हणून सावित्री पण आता आऊसोबत निघते। इतक्यात तिथे आता ज्योती जो आहे तो घराकडे आलेला असतो। ज्योती हा सावित्रीची वाट पाहत असतो, कारण त्याला असं वाटत असतं सावित्री ही नेहमी इकडे उभी असते, पण आज मात्र नाही आहे। तर तिने लावलेल्या त्या काठीजवळ ज्याने सावली आलेली कळते तिथे पण तो जातो, पण मात्र तिथे पण त्याला सावित्री ही दिसतच नाही। सावित्रीच्या आता विचारातच तो अडकलेला असतो, तर इतकंच मागूनच त्याची वहिनी येते। त्याची वहिनी ही हळूच त्याला म्हणते की सावित्रीला शोधताय काय, असं म्हणून ती तिला सांगत असते। तेव्हा तर ज्योती हा म्हणतो की नाही, तसं काही नाही आहे, मला खरं तर सावित्रीला शोधतोय असं काही नाही आहे, मी फक्तच इकडे तिकडे नजर फिरवत होतो। तेव्हा लगेचच आता जी वहिनी आहे ती आता ज्योतीची थट्टा करायला सुरू करते। ज्योती हा थोडं चिडायला लागतं, कारण की सावित्रीबद्दल आता थोडंसं त्याला चिडवल्याबद्दल त्याला अजिबातच आवडत नाही। लगेचच इथे आता वहिनी जी आहे ती म्हणते की तिच्याशिवाय तुम्हाला करमत नसेल ना। तर लगेचच ज्योती हा आधी हा म्हणतो आणि नंतरच जसं त्याला कळतं की नेमका हा प्रश्न कशाबद्दलचा आहे, तेव्हा लगेचच तो नाही म्हणतो। इथे आता लगेचच जी वहिनी आहे ती हसत असते। इतक्यातच ज्योती म्हणतो की आज दादा नाही आहे वाटतं घरी। तर लगेचच आता वहिनी म्हणतात की हो, पण तुम्हाला कसं काय कळलं। तर लगेचच
तो म्हणतो की नाही, तुम्ही आज माझी इतकी थट्टा करताय म्हणून वाटलं मला की दादा घरी नसेल म्हणून. तर लगेचच इथे आता आजच्या दिवस मी पाणी दिलेलं हे चालेल का तुम्हाला म्हणून. तेव्हा लगेचच आता इथे ज्योती म्हणतो की हो चालेल मला, ह्याच्यामध्ये काही आहे. तर लगेचच इथे वहिनी त्याची म्हणते की नाही, मला असं वाटतं की तुम्हाला सावित्रीच्याच हाताने पाणी लागतं. तर लगेचच इथे ज्योती म्हणतो की तसं का म्हणून. तेव्हा लगेचच आता इथे जी वहिनी आहे ती म्हणते की नाही, तसं पण बायकोचं हाताचं पाणी हे गोड लागतं ना, असं म्हणून आता ज्योती आहे तो चिडून घरामध्ये निघून जातो. दुसरीकडे ज्योती हा अभ्यास करत तिकडे त्याच्या जाग्यावरती बसलेला असतो. हळूच सावित्री ही हॅलो अशी म्हणून त्याला हाक मारते. तो सुद्धा हॅलो म्हणून असं रिप्लाय देतो, पण मात्र त्याला असं वाटतं की मॅडम इथे कसे काय येतील म्हणून. कदाचित मला त्यांच्या आवाजाचा असा भास झालेला असेल, म्हणूनच तो आता इकडे तिकडे पाहून परत अभ्यास करत बसतो. परत सावित्री ही बघते की त्यांना वाटते की त्यांना मॅडमचा भास झाला, म्हणून लगेचच आता ती हॅलो म्हणून त्यांच्या जवळ जाते. इतक्यातच आता इकडे ज्योती पाहतो की दुसरं कोणीही नसून सावित्री ही हॅलो म्हणतीये. त्याच गोष्टीवरती आता लगेचच ज्योती जो आहे तो म्हणतो की तू आहेस वय. तर लगेचच आता इथे सावित्री ही स्वतःहूनच त्याला गॉड मॉर्निंग असं म्हणते. तेव्हा लगेचच इथे ज्योती हसायला लागतो तिच्यावरती. तिला म्हणतो की अगं ते गॉड मॉर्निंग नाही तर ते गुड मॉर्निंग असतं. तर लगेच तर सावित्री ही त्याला म्हणते की हो ते माहिती आहे मला. तर ज्योती तिला म्हणतो मग असं अनाड्यासारखं गॉड मॉर्निंग का म्हणतेस तू. तर ज्योती तिला म्हणत असतो की ह्या सगळ्या गोष्टी पण तू चुकीची शिकून आली आहेस. तू हे शिकायला सकाळची संध्याकाळ केलीस, कारण की गुड मॉर्निंग हे सकाळी म्हटलं जातं आणि संध्याकाळी म्हणतात तेच म्हणजे गुड इव्हिनिंग. तर इथे सावित्री ही त्याला एक प्रश्न विचारते, ह्यांच्यामध्ये असं वेगळं वेगळं का असतं. कारण की आपल्याकडे कसं असतं, दिवस असो की रात्र असो, आपण फक्त आपल्यामध्ये राम राम एवढंच म्हणतो. बाकी त्यांच्यामध्ये ही जी पद्धत आहे ती वेगळीच आहे. तर इथे आता सावित्री ही सांगत असते ज्योतीला, मी आज बघायला गेले होते तुमची ती गोरी मॅडम म्हणून. तेव्हा ती मॅडमनी माझ्याशी बोलली, मला खायला प्यायला विचारलं, त्यासोबतच मला माझं गाव विचारलं. त्या गावामध्ये अचानकच ते गेले आणि त्यासोबतच एक नक्षा घेऊन आले. त्या नक्षावरती त्यांनी सांगितलं पण मला दाखवलं बी की त्या कागदावरती माझं गाव हे नेमकं कुठं आहे म्हणून. तर इथे ज्योती हा म्हणतो की फक्त मॅडम बघून काय होत नाही, मॅडम हो असं म्हणून पुस्तक हा तिच्या समोर घेऊन जातो. इथे आता सावित्री ही आता हसायला लागते आणि म्हणते की काय मी आणि मॅडम, नको बाबा, मला मॅडम व्हायची काही एक गरज नाही आहे, मी आपली सावित्रीच बरी आहे असं म्हणून ती स्वतः हसत असते. इथे आता जो ज्योती आहे त्याला पण काही वेगळंसं वाटतच नाही, कारण सावित्री ही त्याला नेहमीच बोलत असते. आता इथे रात्र झालेली असते, सावित्री ही झोपलेली असते. ज्योतीला आठवतं की कसं सावित्री ही मॅडम करून जाऊन आल्यावर हॅलो आणि गुड मॉर्निंग असं म्हटली होती म्हणून. तेव्हा इथे ज्योती हा विचार करत असतो की नेमकं सावित्रीमध्ये कसली ना कसली ही कला तर आहेतच, कारण की तिला प्रत्येक गोष्ट ही कळते, प्रत्येक गोष्ट ही तिला समजून घ्यायची असते आणि त्यासोबतच ती प्रत्येक गोष्ट ही हुशारीने आणि चापलुकीने पार पाडते. त्यासोबतच आता ज्योतीला विचार पडतो, एक असा विचार जो की खूपच जास्त त्यांचं आयुष्य बदलून टाकणारा असतो. इथे आता ज्योती हा त्याच्या जाग्यावरून उठतो आणि त्यासोबतच खूपच प्रेमाने हा सावित्रीला पाहत असतो. तो तिला पाहता पाहता तिच्या अंगावरती ती जी चादर आहे ती नीट ओढतो, कारण की तिला थंडी न वाजावी असं म्हणून. आता ज्योती जो आहे तो तिला पाहून तिच्या मनामध्ये एकच विचार येतो की
सावित्री जी आहे तिच्यामध्ये खूपच जास्त हुशारी आहे. तिला सगळ्या गोष्टी ह्या खूप पटकन जमतात. तिने अजिबातच तिच्या मैत्रीण रमा हिला चितेवरून खाली खेचायला घाबरली नाही. तिची जी मैत्रीण राधा आहे स्वतःच्याच लग्नाच्या दिवशी तिला भेटायला घाबरली नाही. म्हणजेच काही ना काहीतरी तिच्यामध्ये अशी ताकद आहे जे करून ती काही ना काहीतरी समाजात बदल हा घडवू शकते. आता ज्योतीला प्रत्येक गोष्ट आवडते जी सावित्री त्याच्यासाठी करायची. मी घरी कधी येतोय ही वेळ अचूक कळण्यासाठी तिने ती काठी लावली होती. त्याचबरोबर तिला सगळ्या गोष्टी ह्या कशा जमतात, माझं पण शिक्षण करायचं महत्त्व हे किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा तिने सगळ्यांना त्याची ओळख ही पटवून दिली होती. असं म्हणून आता ज्योती जो आहे तो स्वतःमध्येच विचार करत असतो की सावित्री ही कदाचित अशी साधी नाही आहे. तिच्यामध्ये काहीतरी बदल घडवायची नक्कीच ताकद आहे. कारण की तिला माहिती आहे की नेमकं ती कशी आहे ते. तेव्हा आता इथे ज्योती हा विचार करत असतो की थॉमस पेननी जसं सांगितलं आहे की बायकांना आणि पुरुषांना जन्म घ्यायचा सारखा अधिकार आहे, तसंच जगायचासुद्धा सारखाच अधिकार आहे. जे सोय समृद्धी पुरुषांना आहे तीच बायकांनासुद्धा आहे. काही जरी झालं तरीसुद्धा आता आजपासून एक मात्र मी ठरवलं आहे की काहीही केलं तरी थॉमस पेनच्या अनुसार मला सावित्रीला शिकवायचंच आहे. कारण सावित्री जर शिकली तर ती ह्या समाजात नक्कीच कुठला ना कुठलं तरी बदल हा नक्कीच घडवेल. असं म्हणून आता ज्योती खूपच जास्त मनाला ठाम करून टाकतो की सावित्री आता ही लढाई जिंकावीच लागेल आणि तिला शिकून हे दाखवावंच लागेल. असं म्हणून इकडे जो ज्योती आहे तो विचार करत असतो. कारण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रश्न हा तिने विचारलेला त्याच्या काळजाला भिडलेला असतो आणि त्यासोबतच तो थॉमस पेननी लिहिलेल्या त्या पुस्तकामध्ये त्याचे उत्तरसुद्धा असतात. ते उत्तरं आता त्याला फक्त आणि फक्त शोधायचे असतात, बाकी दुसरं काय नाही. आणि दुसरीकडे आता तो फक्त एकच गोष्ट ठाम करतो की मला काहीही करून आता सावित्रीला शिकण्यासाठी तयार करावंच लागेल. आधीच खूप वेळ निघून गेला आहे, पण तिच्या हातामध्ये पेन हा मला द्यावाच लागेल. तिच्या डोळ्यासमोर वाचण्याची इच्छा ही मला दिसलीच पाहिजे. तेव्हा इथे आता ज्योती ठाम करून टाकतो की काही झालं तरीसुद्धा आता सावित्री ही आता शिकलीच पाहिजे. कारण की तिला खूपच जास्त आवड होईल शिकायची आणि ती नक्कीच काही ना काहीतरी बदल हा लवकरात लवकर घडवेलच. असं म्हणून आता जो ज्योती आहे तो तिला पाहून ही गोष्ट म्हणतच असतो. त्याच्या मनामध्ये प्रश्न असतात आणि त्यासोबतच त्याचं उत्तर आता त्याला शोधून काढायचं असतं. कारण त्याला इतकंसुद्धा माहिती असतं की जर आता सावित्री शिकायला लागली तर मात्र त्याला खूप अडचणींना हा सामना द्यावा लागेल. पण त्याच्या मनामध्ये एक गोष्ट असते की जेव्हा मला शिकायचं असतं तेव्हा सावित्री ही जशा वेगवेगळ्या अडचणीवरून गेली तशीच आता तिला शिकायला घालायचं आहे. म्हणजेच मलासुद्धा वेगवेगळ्या अडचणींवरून हे जावंच लागेल. दुसरीकडे पहाट होते आणि त्यासोबतच आता इथे सावित्री ही सगळं काम वगैरे करत असते. ज्योतीने त्या साड्यांच्या आणि कुडत्यांच्या खाली पाटी लपवून ठेवलेली असते आणि लांबून पाहत असतो की सावित्री ही काय करते. तेव्हा सावित्री ही पाटी पाहते आणि चिडते आणि म्हणते की नाही शिकायचं मला, म्हणून माझी सावित्रीच बरी आहे. असं म्हणून ज्योती हा तिला पाहतो आणि त्यासोबतच तिच्यासमोर पुन्हा एकदा तिची पाटी आहे ती घेऊन हजर होतो. तिला म्हणतो की अहो कशाला तुम्ही उगीच मला हट्ट करताय, मला नाही शिकायचं आहे, मला नाही व्हायचं आहे मॅडम वगैरे काय. तेव्हा ज्योती तिला म्हणतो की अगं शिकणं हे किती महत्त्वाचं आहे हे तुलासुद्धा माहिती आहे. तर तिथे सावित्री म्हणते उगाचच माझ्यासमोर ही अशी पाटी घेऊन नाचू नका, उगाचच ती तुटली तर मग काय कराल. तर ज्योती म्हणतो दुसरी पाटी घेऊन येईल पण तुला शिकायला हे लावेलच. असं म्हणून ज्योती
हा तिला सांगत असतो. इथे सावित्री ही आता बाहेर जायचा प्रयत्न करते. ज्योती हा तिला अडवतो. लगेचच सावित्री ही म्हणते की अहो मला नाही शिकायचं आहे, तुम्हाला कळना झालं का? लगेचच ज्योती म्हणतो की हे बघ, शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर इतक्यातच आता ज्योतीला ती चकमा देऊन बाहेर जाते. कारण की ती म्हणते की अरे बापरे, इथे तात्यासाहेब आले वाटतं. तात्यांना आवाज ऐकूनच ज्योती हा जो आहे तो घाबरलेला असतो. तिला चांगलंच माहिती असतं की नेमकं ह्यांना कसं बाजूला घालायचं आहे ते. दुसरीकडे ज्योती हा म्हणतो की काही जरी केलंस तरी तुला शिकायला मी लावणारच. इथे आता सावित्री ही बाहेर तिच्या जाऊबाईसोबत कपडे वाळत घालत असते. इथे ती तिला विचारत असते की जाऊबाई, तुम्ही मॅडम बघायला गेला होता ना, त्या गोरा मॅडम त्या कशा आहेत, काय आहेत, मला सांगा ना. तेव्हा लगेच सावित्री म्हणते की मी तुम्हाला सांगते, पण इथे नको. जर इकडे सासूबाई आल्या, त्यांनी ऐकलं तर मात्र आपली दोघांची तर काही खेरच नाही. असं म्हणूनच इथे ती म्हणते की अहो नाही येत, तुम्ही सांगा बरं मला बिनधास्त, असं म्हणून तिला सांगत असते. इथे आता ज्योती जो आहे तो येतो आणि म्हणतो की मॅडमला लिहिता वाचता येतं. तेव्हा लगेचच आता जी वहिनी आहे त्याची ती शॉक होते. ती म्हणते की काय, म्हणजे पुरुषांवानी त्याला लिहिता वाचता येतं? बापरे. तेव्हा लगेचच आता इथे सावित्रीसुद्धा म्हणते की हो, त्यांना लिहिता वाचता बोलता येतं. तेव्हा इथे ती म्हणते की काय कामाचं ते लिहिता वाचताना बोलणं येणं. बाईच्या जातीने कसं आपलं छान मस्तपैकी सजून धजून आणि शृंगारात आणि स्वयंपाकात घरकामात नीटनेटकं राहायला पाहिजे. पण त्यांना तर ते सगळं काही येतच नाही. त्यांना फक्त आणि फक्त लिहिता वाचता येतं. ह्या गोष्टीचा काय एक फायदा नाही आहे. तसं पण आपल्या इकडे जे लिहिणारे आणि वाचणारे असतात, आपल्या इकडे ते अजिबातच मान्य नाही आहे. आपल्या इकडं जे लिहितं असतात त्यांच्या नवऱ्यांचा जीव जातो असं म्हटलं जातं. कारण की तिकडे शेजारची जी पारू आहे ती फक्त आणि फक्त आरती वाचायला शिकली तर तिचा नवरा हा गेला. तर लगेचच ज्योती ह्या गोष्टीवरती दोघींची थट्टा करतो. दोघींना म्हणतो की बापरे, म्हणजे गोऱ्या मॅडमला पण लिहिता वाचता येतं, म्हणजे जॉन साहेबांच्या पण आता पोटामध्ये किडे झाले असतील ना, आळ्या झाल्या असतील. तर लगेचच इथे आता सावित्री म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही, त्यांचा धर्म हा वेगळा आहे, आपला धर्म हा वेगळा आहे. आपल्या धर्मामध्ये वेगळ्या गोष्टी होतात, तर मात्र त्यांच्या धर्मामध्ये हे वेगळ्या गोष्टी होतात. असं म्हणून इथे सावित्री जी आहे ती त्यांना सांगत असते. इतक्यातच म्हणते की म्हणूनच मी म्हणते नको आहे मला आता हा शिक्षणाचा विषय, शिक्षण मला हे नको आहे आता, असं म्हणून ती विचारच करत असते. दुसरीकडे आता ज्योतीने हे तर आता ठामच केलेलं असतं की सावित्रीला मला शिकवायचंच आहे म्हणून. तर दुसरीकडे आता ज्योती हा रांगोळीच्या दरम्यान सावित्रीला 4 अक्षर हे लिहायला शिकवतो. तेव्हा इथे सावित्री ही घाबरून तिकडून उठते आणि त्यासोबतच सगळेजण जेव्हा ज्योती आणि बाकी सगळे जेवायला बसलेले असतात तेव्हा सावित्री घाबरलेली असते. तिला असं वाटतं की माझ्या नवऱ्याच्या पोटामध्ये सुद्धा आता आळ्या जाणार आहेत आणि त्यांनी त्याला त्रास होणार आहे. इथे ज्योती हा सावित्रीला दाखवत दाखवत जेवत असतो. रात्री आता ज्योती जो आहे तो आता खूपच जास्त त्याचं पोटात दुखायला लागतं. म्हणूनच तो खूप जोरात बोलतो सावित्रीला की माझ्या पोटात दुखते सावित्री, असं म्हणून इकडे